तेव्हा पतंजलीने 8 मार्ग सांगितले. यम, हं, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हं, यम, नियम म्हणजे लाईफस्टाईल. आजकाल तुम्ही बघितल्यानंतर प्रत्येकाची जी सकाळ असते हं. ती लेट सुरू होते. शाळेमुळे ऑफिसमध्ये जायचं असेल तर कंपल्सरी उठतात लोकं. हां. पण अदरवाईज का होते? रात्री झोपणं लेट. लेट. 12, 1, 2 कॉमन झालं. हो. रात्री 10 ते 2 हा जो कालावधी असतो, मेलाटोनिनचा काळ असतो. हं, बरोबर आहे? नॅचरली मेलाटोनिन तुमच्या शरीरामध्ये सिक्रेशन त्याचं असतं ते वाढतं. ते काय करतं? शरीराची रिपेअरिंग करते. हं, 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 आणि पण त्यावेळी आपण जागे असतो. रात्री 1 ते 3 हं. लिव्हर नॅचरली शरीरातलं ॲसिड डिटॉक्स करतं. बरोबर. हं. त्यावेळी पण आपण जागे असतो. तर हे नॅचरल जे काम आहे ते कसं चालणार? थोडंसं मनावेगळं झालं, बरोबर आहे, की डायरेक्ट तुमचं मन जो हे असतं मेंदू तुमचा सिग्नल देतो, की काहीतरी इमर्जन्सी आहे. हं, हं, ते सिग्नल कुठे जातो तुमचा? तुमच्या ॲडर्नल ग्लँडच्या इथे कॉर्टिझोल हार्मोन्स आहे. हं, दोन्ही किडण्यांच्या वरती ॲडर्नल ग्लँड आहे तुमचं. हं, तिथे कॉर्टिझोल नावाचं एक हार्मोन असतं. तो सिग्नल ज्यावेळी ॲडर्नल ग्लँडला जातो, त्यावेळी कॉर्टिझोल हार्मोन पोटामध्ये सोडलं जातं, स्टमकमध्ये. अच्छा. जसं पोटामध्ये आल्यानंतर लिव्हरला मेसेज जातो. मग लिव्हरजवळ 70 ग्रॅम इमर्जन्सी ग्लुकोज असतं स्टोअर. हं, हं, लिव्हर काय करतं? काहीतरी गडबड आहे, ते ग्लुकोज पोटामध्ये सोडतं. हं. तो सिग्नल पॅन्क्रियाला जातो. पॅन्क्रियाला वाटतं काय पोटामध्ये आलेलं आहे अन्न, डायजेस्ट केलं पाहिजे. पॅन्क्रिया त्यावेळी इन्सुलिन पोटात सोडतं. परिणाम काय होतो? HB1 8, 10, 12. हं, डॉक्टर सांगणार तुमचं डायबिटीज 350, 400, 500 झालं आहे, हं. तुम्हाला इन्सुलिन घ्यावी लागणार. पण मूळ कुठे आहे? ट्रेसमध्ये. स्ट्रेस. त्याचं मूळ कुठे आहे? लाईफस्टाईल. जर आपण आहार-विहारावरती प्रॉपर लक्ष दिला, सूर्योदयावर उठलो आपण, ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी तुमच्यामध्ये एक सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन असतं, हॅपी हार्मोन्स म्हणतो, हं, जे हं, तुमच्या गट्समध्ये 95% आणि पिनियल ग्लँडमध्ये 5% हं, हं, असतं. हं, आणि ते ज्यावेळी सूर्योदय होतो त्यावेळी त्याचं सिक्रेशन नॅचरली होतं. हं. मेलाटोनिन पण त्यावेळी नॅचरली होतं जे रिपेअर करतं. पण सूर्योदयाच्या वेळी किती लोकं उठतात? हं, हं. सुट्टीच्या दिवशी तर कोणच नाही उठत. उठतच नाही. आणि ज्यावेळी सूर्योदय होतो, सूर्योदय म्हणजे तुमच्या मणिपूर चक्राशी कनेक्ट असतं. हं, मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी जोडलेलं आहे. जसं तुमचं सूर्य वरती येणार तसं तुमचं डायजेशन जे असतं ते ॲक्टिव्ह व्हायला लागतं हो, नॅचरली. हो, त्यावेळी तुम्ही समजा किती जरी हेवी फूड खाल्लं तरी ते डायजेस्ट होणार. हो. हं, आपला जो आहार असतो म्हणून ब्रेकफास्ट नेहमी बोलतात ना, चौरस पाहिजे, हं, जो तुमच्या शरीराला गरज असते. घरी एक व्यक्ती आहे, सकाळी ठीक आहे, वेळेवरती उठून त्याने भरपेट पोट जेवण म्हणजे ब्रेकफास्ट केला. 10 वाजल्यानंतर घरची सांगणार, "अरे 10 वाजले ना, ब्रेकफास्ट 7:00-7:30ला केला, काहीतरी खाल्लं पाहिजे." हं. परत काहीतरी खातो. विसरतो की सकाळचं अजून पडलेलंच आहे. बरोबर. दुपार झाली, 1 वाजला, अरे दुपारचं लंचचा टायमिंग झाला, काहीतरी खाल्लं पाहिजे. परत हं, बसतो खायला. हं. सकाळपासूनचं पोटात तसंच पडलेलं आहे. बरोबर. संध्याकाळ झाले, काहीतरी खाल्लं पाहिजे, परत हं, खातो. हं, अरे रात्री खाल्लं नाही तर झोप नाही येणार. हं, हं, परिणाम काय होतो? तुमचं सकाळपासून जे आहे ते हं, डायजेस्टच होत नाही. हं. टॉक्सिन तयार होतात. ते टॉक्सिन जाऊन आज लहान-लहान मुलांमध्ये आर्थरायटिस आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅक येतात मुलांना. हो. काय येतं? कारण हा रिझन हे आहे सगळं. जर रसधातू खराब झाला तर बाकीचे धातू कसे चांगले बनणार? म्हणजे मूळ जे आहे ना, आपण जे ट्रेडिशनल ज्या आपल्या गोष्टी होत्या त्याला जर पकडून आपण पुढे गेलो तर बऱ्याचशा गोष्टी अशाच ठीक होतील. त्याला तयार नाही होत आपण. यावर क्रियायोग कसं काम करेल? म्हणजे जर आपल्याला लोकांना सांगायचं झालं, की अँक्झायटी, स्ट्रेस आणि या सगळ्यात जर कोणी गुरफटलेलं असेल, तर क्रियायोगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने यातनं आपण बाहेर येऊ शकू किंवा आपल्याला मदत होऊ शकेल? पहिलं लक्षात घ्या, ज्यांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे त्यांच्यासाठी क्रियायोग नाही आहे. हं. आजकाल मार्केटमध्ये क्रियायोगच्या नावाने ज्या गोष्टी चालतात, अच्छा. क्रियायोग काही खेळ नाही आहे. क्रियायोग सुरूच होतं प्राणमय कोशापासून. अन्नमय कोशासाठी क्रियायोग नाही आहे. अन्नमय कोशासाठी पतंजलीने खूप चांगल्या स्टेप दिलेल्या आहेत. लाईफस्टाईल ठीक करा, आसनं करून शरीराची ताकद वाढवा, हं, मोबिलिटी वाढवा, हं, प्राणायाम करा. सूर्यनाडी प्राणायाम, चंद्रनाडी प्राणायाम, हं, भस्त्रिका, कपालभाती, हं, हं.
जी क्रिया आहे, हो. त्याच्यानंतर सूर्यभेदन, चंद्रभेदन, हं. उज्जाई, हं. ओमकार, भ्रामरी यासारखे वेगवेगळे प्राणायाम दिलेत, काही प्रोसेस दिलेत, हं. ते करा तुम्ही. ते केल्यानंतर तुमचं जे बहिर इंद्रिय आहेत, आपण बघतो, बोलतो, बोलतो. स्पर्श, जे काय बहिर इंद्रिय आहे ते अंतर्मुख व्हायला सुरुवात होतात. म्हणजे प्रत्याहारामध्ये प्रवेश होतो, आपला एकत्रित होतात. हं. ज्यावेळी प्रत्याहारामध्ये प्रवेश झाल्यामध्ये धारणा घटित होते, म्हणजे एक जागा आपण स्थिर होतो. हं. हं. स्थिर स्थिर झाल्यानंतर मग ध्यान, जे काम करणार त्याच्यामध्ये होश वाढणार. बोलतात ना, फिनिशिंग वाढतं कामामध्ये. बरोबर. हं. आणि समाधी ही पुढची अवस्था आहे, पण क्रियायोग ह्या प्रोसेससाठी नाही आहे. हं. कारण जर समजा ही पाण्याची बॉटल आहे, बरोबर आहे, हं. शुद्ध पाणी असेल तर मी पिणार, बरोबर. पण या बॉटलमध्ये आतून माती असेल, कचरा असेल, हं. आणि त्या कचऱ्यामध्ये मी जर शुद्ध पाणी भरलं आणि पियायचा प्रयत्न केला तर काय होणार? बरोबर. नाही पिऊ शकणार. चांगलं पाणी पण खराब होणार. का? तर त्याच्या आतमध्ये कचरा आहे, हं. मला ती साफ केली पाहिजे. तसंच तुमच्या मनामध्ये जर विकार असतील, मनामध्ये जर कचरा असेल, ते साफ न करता तुम्ही क्रिया प्रोसेसचा माध्यमाचा उपयोग केला तर शॉर्ट सर्किट होणार. हं. एखाद्या ट्यूबलाईटला 40 वॉटची गरज असते आणि त्याला तुम्ही 400 वॉटचा सप्लाय केला तर काय होणार? जळून जाणार. त्यामुळे क्रियायोग हा खेळ नाही आहे. खूप स्टेप बाय स्टेप जावं लागतं क्रियायोगला. जे काय क्रियायोग हे बेसिक प्रोसेस शिकवले जातात, ॲक्च्युअल क्रियायोग हा वेगळा आहे. योगानंदाने ज्यावेळी 1930-40मध्ये ज्यावेळी अमेरिकामध्ये क्रियायोग हे योगी कथामृत पुस्तक लिहिलं, बरोबर आहे, त्यावेळेची मीडियाचे माध्यम होतं पुस्तकं. हो. लोक पुस्तकं वाचायचे. वाचायची. जर त्याने योगी कथामृत लिहिलं नसतं तर योगानंदांना 2-4 आश्रम फक्त पुरती त्यांचं नॉलेज मर्यादित राहिलं असतं. बरोबर. ते पुस्तक कादंबरी स्वरूप आहे. हं. हं. आपण म्हणतो पुराण आणि इतिहास. इतिहास लिहिताना तुम्हाला सगळे पुरावे द्यावे लागतात. बरोबर. पुराणामध्ये तुम्ही खिचडी करू शकता, हं. 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 इमॅजिन करून, व्हिज्युअलायझेशन करून, बरोबर आहे ना. बरोबर. कादंबरी लिहिताना तुम्हाला रूल्स रेग्युलेशन नसतं. म्हणून ते पण मी तुम्हाला बोलतो, 1930च्या आधी जोपर्यंत योगानंदांनी ते पुस्तक लिहिलं नव्हतं तोपर्यंत महावतार बाबाजी कोणाला माहिती होते? हो. आजकाल सगळ्यांना दिसायला लागले. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, 3500-4000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण, हं. आपण डोळे बंद केलं, कृष्ण म्हटल्यानंतर मोरपीसवाला, हं. बासुरीवाला हो. हो. एक चेहरा येतो. कारण आपण ती छबी बघितली. कृष्ण हे यादव कुळातले होते, राजा होते, हो असू शकतात दाढी मिशीवाले असतील. आपण दाढीवाला कृष्ण बघितलाच नाही. तेच सांगतो. कारण मन जे ना, ऑक्सिटॉसिन आणि डोपामाइन हं. हा जो खेळ आहे ना, ते लोकांना ते समजणं गरजेचं आहे. माझ्याजवळ ज्यावेळी यंगस्टर्स येतात ना, माझ्याजवळ जी काय आहेत त्याच्यामध्ये यंगस्टर जास्त आहेत, 80%. त्यांचे हे प्रश्न असतात, बरोबर आहे. त्यामुळे हे यूथ अध्यात्मापासून दूर जात चालले. का? ते मग त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही. कन्फ्युज झालेत. तेच ना. आणि माझं पण तेच मत आहे. कोणी बघितलंय मला सांगा? आणि कोणत्या शास्त्रामध्ये काय लिहिलंय, कोणत्या धर्मामध्ये काय लिहिलंय, त्यांची मस्ती, त्यांची मर्जी. जर ते घेऊन आपण चालणार आणि आपल्या जीवनात जर आनंद नसेल, शांती नसेल, तर त्या ग्रंथांचा उपयोग काय? बरोबर. काहीच नाहीये. कोणत्या तरी अमुक 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 ग्रंथामध्ये या ओळीत हे लिहिलेलं आहे, तू काय सांगतो? असं जर विचारतात, भांडणं करतात, भावा तुझं बरोबर आहे, पण त्याने तुझ्या जीवनात काय फरक पडला? बरोबर. काहीच नाहीये. जर स्थिरता नाहीये, होश नाहीये, आनंद नाहीये, तर काय उपयोग? बरोबर. एक दिवसभर रस्त्यावरती कामगार असो, हार्डवर्क करतो, रात्र झाल्यानंतर जसा तो जातो त्याच्या झोपायला जातो, लगेच झोप, फक्त कांदा भाकर खात असेल तो, झोप लागते. सकाळी उठून त्याचं पण रुटीन चालतं. महलमध्ये राहणारे पण आपण बघितलं, झोपण्याच्या औषधं घेतल्याशिवाय त्याला झोप येत नाही. झोप नाहीत. हो. मग आनंद कुठे आहे? त्यामुळे ज्यांनी लिहिले ग्रंथ हे त्यांचं नॉलेज आहे, आपलं नाही आहे. त्यांना जे काय अनुभवलं, त्यांना काय, आपल्याला जर पाहिजे तर आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव घेतला पाहिजे बरोबर. प्रत्येकाचा. आता माझे जर अनुभव मी लोकांना सांगायला लागलो, अरे मला हे दिसलं, मला हा दृष्टांत झाला, तुझ्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे? उलटा तो आपल्या लाईफमध्ये होत नाही म्हणून अस्वस्थ होणार, नाराज होणार, अरे त्याला झालं मला नाही. झालं.
ते पिक्चर आलेलं ना मुन्नाबाई, हो. गांधीजी दिसायचे, तोच प्रकार आहे ना. ज्यावेळी एकच गोष्ट रिपीट हे बघा, कॉन्शियस, सबकॉन्शियस, सुपर कॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे आपण राहून जे जे विचार परत परत करतो ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जातं. आणि तुमचं भौतिक शरीर 95% सबकॉन्शियसच चालवत असतं. ते तुम्हाला हायलाईट करतं आणि त्यातून एखादी गोष्ट सुपर कॉन्शियसला गेली तर जीवनात घटायला होतं. बरोबर आहे. त्यावेळी तो व्यक्ती काय करतो, हे म्हणजे काहीतरी चमत्कार आहे. बरोबर.